आज जो हो रहा है यहाँ ओपन स्लॉटरिंग होता है। पिछले साल भी यहाँ मोहर्रम का निमित्त ओपन स्लॉटरिंग होता है और उसको प्रोटेक्ट करने के लिए हमने एजिटेशन करने के लिए पुलिस को इन्फॉर्म किया, सभी कंसर्न अथॉरिटी को हमने कंप्लेंट किया। यहाँ सगळे जितले गांवचे लोक सगळे गांवचे हिंदू क्रिस्तांव मुस्लिम सगळे हांगा प्रसाद घेवपाक येता आणि ही आमची परंपरा चालू आहे। जे जैन लोकांनी जे आज प्रेस कॉन्फरन्स दिला दॅट इज कम्प्लिटली रॉंग। आम्ही हांगाचे आम्ही ओरिजिनल गोंयकार, आम्ही गोंयचे, आम्ही भायले ना, आम्ही भायले येवन हांगा सेटल जाले ना, आम्ही ओरिजिनल गोंयकार म्हणून सांगता। आमकां हांगा 400 वर्सांचे चड जाले आम्ही हांगा हे करता। हे जेन्ना गांवचे लोकांक जेन्ना ऑब्जेक्शन ना जाल्यार दुसरे लोक कशे उलोवपाक शकता? हांव स्वताक दर वर्सा येवन पांय पडटा आनी साखर हाडून दिता देवाक। अजुनूय म्हाका अजून म्हणजे आतां हांव आतां 70 क्रॉस म्हणजे इतली वर्सां हांव पळयताय। मैं भरत पाटिल, भारतीय जैन संगठन का गोवा राज्य का प्रदेश अध्यक्ष और भगवान जैन महावीर जैन चैरिटेबल ट्रस्ट का ट्रस्टी हूँ। और पोंडा ये सभी लोग पोंडा जैन मंडल का सारे ग्रुप आज हम यहाँ जमा हुए हैं, इसलिए कि यहाँ ये जो जगह है श्री भगवान नेमिनाथ तीर्थंकर का एंशिएंट जैन टेम्पल है। 1500 साल पुराना ये जो जैन टेम्पल है और ये ASI का अंडर प्रोटेक्टेड साइट करके आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट में घोषणा की है। और हमने भी बहुत कोशिश की है कि हमारा रिलीजियस एक्टिविटी यहाँ हो और हमको दर्शन का लाभ मिले, लेकिन कोर्ट ने मना बोल दिया कि ये प्रोटेक्टेड साइट है, यहाँ कोई रिलीजियस एक्टिविटी नहीं हो सकता है। आज जो हो रहा है यहाँ ओपन स्लॉटरिंग होता है। पिछले साल भी यहाँ मोहर्रम का निमित्त ओपन स्लॉटरिंग होता है और उसको प्रोटेक्ट करने के लिए हमने एजिटेशन करने के लिए पुलिस को इन्फॉर्म किया, सभी कंसर्न अथॉरिटी को हमने कंप्लेंट किया। कलेक्टर से लेकर SP से लेकर डायरेक्टर ऑफ आर्कियोलॉजी को हमने कंप्लेंट किया। बाद में हमने होम मिनिस्टर गवर्नमेंट ऑफ इंडिया उनको भी हमने कंप्लेंट किया। माइनॉरिटी मिनिस्टर को भी हमने कंप्लेंट किया। और उस समय जो यहाँ पेंडाल डाल के जो कार्यक्रम हो रहा था, ओपन स्लॉटरिंग हो रहा था, उस समय पुलिस आके गाड़ी को सीज किया, कंसर्न लोगों को पुलिस स्टेशन लेके गया, लेकिन आज तक उसका कोई ऊपर एक्शन नहीं हुआ। ये हमारा रिलीजियस सेंटिमेंट है। एक मंदिर का आवरण में ये ओपन स्लॉटरिंग होता है, ये हम निषेध करता है। और इतना होने के बावजूद भी हम 2 दिन पहला, कल मोहर्रम है, 2 दिन पहले हमने पोंडा पुलिस स्टेशन में इसका बारे में खबर किया, लेटर दिया, इस बार ये कार्यक्रम नहीं होना चाहिए। फिर भी आज आप देखिए वहाँ पेंडाल इरेक्ट हुआ है और उसका आज शाम को यहाँ ओपन स्लॉटरिंग होने का कार्यक्रम पूरा तैयार हुआ है। इसके लिए हम सारे गोवा से जितने जैन भाई है, हम लोग सब मिलके इसको प्रोटेस्ट करने के लिए ये जगह पहुँचा है। और हम इतना ही हम गवर्नमेंट से मांग करते हैं कि हमारा जो रिलीजियस सेंटिमेंट है वो हमारा साथ रहे और हमारा रिलीजियस प्रोटेक्ट करे और हमारा सेंटिमेंट को प्रोटेक्ट करे। सभी का हक होता है। ये ऐसा मंदिर का जगह में ओपन स्लॉटरिंग, वो भी सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है, ओपन स्लॉटरिंग बैन है, उसके बावजूद भी दिन में ये रेसिडेंशियल एरिया है, आप पूरा देख सकता है, इसमें यहाँ ओपन स्लॉटरिंग होता है। इसका ओपन स्लॉटरिंग का वीडियो भी हमने पुलिस को लास्ट टाइम सबमिट किया और एक्टिविटी भी यहाँ होता है। और इसका होने के बावजूद भी आज फिर से ये काम यहाँ होने जा रहा है। इसलिए मैं कंसर्न अथॉरिटी को, गवर्नमेंट ऑफिशियल को, पुलिस डिपार्टमेंट को मैं रिक्वेस्ट करता हूँ, हम लोग शांति प्रिय लोग हैं, शांति प्रिय से हम इसको प्रोटेस्ट कर रहे हैं, एजिटेट कर रहे हैं और इसको जस्टिस दे। और इस तरह कार्यक्रम कोई भी रिलीजियस एरिया में ना हो, हमारा ये रिक्वेस्ट है। म्हाका एक सांग, हो कितें इशू जो आतां सद्या सकाळी मॉर्निंग हांगासर जैन लोक आशिल्ले ते हांगासर आयले, सो तेंच्यांनी कितें तरी मिडियाक बायट दिल्ली आसा, सो तुमचें कितें मत हेचेर? माझे म्हणणे तुमकां एक हा की ही जी आम्ही मोहरम करता, ही मोहरम आम्ही इज मोर देन 400 इयर्स, 400 वर्सांचे चड जाले आम्ही हांगा मोहरम करता। आणि आमचे जे पळय देवाचे जे पंजे म्हणटा आमी ते खंय आसता, ते आसता हांगा जो राजा हा पळय सोनेकार, तेंगेर आसता तो ते आमचे कडेन नासता। आणि हे हांगा आमी एवरी इयर
9th जेन्ना डे ऑफ द मोहरम जे असता तेदूच आमी हांगा येता 5 येता आणि रातचे 12 आमी काबार करता. आणि ही एरियान सगळे जितले गांवचे लोक हा सगळे गांवचे हिंदू क्रिस्तांव मुस्लिम सगळे हांगा प्रसाद घेवपाक येता. आणि ही आमची परंपरा चालू हा. जे जैन लोकांनी जे आज प्रेस कॉन्फरन्स दिला दॅट इज कम्प्लिटली रॉंग. आम्ही हांगाचे आम्ही ओरिजिनल गोंयकार, आम्ही गोंयचे, आम्ही भायले ना, आम्ही भायले येवन हांगा सेटल जाले ना, आम्ही ओरिजिनल गोंयकार म्हणून सांगता. आमकां हांगा 400 वर्सांचे चड जाले आम्ही हांगा हे करता. हे जेन्ना गांवचे लोकांक जेन्ना ऑब्जेक्शन ना जाल्यार दुसरे लोक कशे उलोवपाक शकता. आणि हे आमची परंपरा, ही परंपरा आमची कंटिन्यू उरतली. आता पळय माझी मा हा 90 year old, 90 वर्सां माझी माग, ती सगळी हांगा लीड करता. ओके, म्हाका एक सांग की त्यांचो आरोप हो आसा की तुमी हांगासर ओपनली स्लॉटिंग करता. ना 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 काय ना, हांगा स्लोटिंग ब्लुटिंग काय करना. आम्ही हांगा गांवठी जे कोंबे हा, गांवठी कोंबे ते हाडून आम्ही करता. समज कोण बी असे आमकां दिता, समज मटन बी दिले कोणी बोकड्या बिकड्याचे, ते आम्ही घराकडे कट करून हांगा हाडटा. ओके, सो आता जे गांवचे लोक आसा ह्या गांवच्या लोकांक कितें प्रॉब्लेम आसा? ना, गांवचे लोकांक कोणाकूच प्रॉब्लेम ना. आमचो देवूच आसता हिंदुआकडे, आमचे देव आसता हिंदुआकडे. आणि आम्ही थंय एव्हरी सगळे वर्साचे 11 महिने 29 days तेंचेकडे उरता. फक्त आम्ही हाडटा केन्ना हांगा जस्ट फॉर 6 hours, 6 वरां खातीर आम्ही ते हांगा हाडटा. आणि मागीर हे परत थंयच वयतले. हो जो सोनेगार म्हणटा तो राजा हा, ते राजाच कडे ते आमचे देव असता. ओके, पीर देव, पीर बाबा. ओके, हो पीर बाबा थंय आसता, सोनेकार म्हणटा थंय आसता. थंय आसता. ओके, सो मागीर फक्त ह्या दिसांनी तो 6 वरां खातीर मागीर तुमी हांगासर येवन ते तुमचे जे कितें कार्य आसा ते करता. हय, ते आमी करता. हय 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 हय. ओके, आज तू मातशे हे आता कितली वर्सां जाले? वर्सां जाली. माझे लगीन केला तेन्ना हांगा येताले आमी रांदून. माझी मांयची माय आसली जाणा, ती येवन आनी तांकां ते दीस काडा नासतले. 12 जाले पुऱ्यान मागीर ते दिवस पूण करताले हांगा जाणा. हांगा बसयताले. पण आतां ती फातर आसा आमचो देवाचो, तो काडूंक शकना आमी. तो पळय थंय आसा तो जाणा. आतां म्हातारी जाली, म्हाजे भुरगे जाले, सगळे जाले, तेन्नाच आमी करता. आणि आमचे आणि ते आसा सोन्याकडे थंय तेजी बैठक आसली आमच्या देवाची पिराची. पिरा तेंचो जागो घेवन थंय बांदला म्हणून हांगा मागीर थंय देवस्थान करता आमी. कोंकण्या कडेन आसा आमचो पिरा आमचे. आतां हाडटा आमी. आतां हाडला न्हू, आतां मागीर सांजचे थंय व्हरून पायता आमी. हय, 12. आमकां कोणीच विचारूंक ना, कोणी कितें करूंक ना आमकां. आनी होय कोण येयला कोण जाणा आमकां बी बुद्ध शिकयता हे भायले येवन. आमी गांवाचे, आमी जाणटे जाले, हे जाले, आनी हे आमकां बुद्ध शिकयता भायले येवन आमकां. आमी तांकां शिकोवपाचे. पोट भरूंक येयल्यार रितीन या पोट भरून आनी चला मागीर. हे नाका ते नाका, हे करूं नाका, कोण ते आमकां विचार पुलिशेन वयता, थंय वयता. हे पयली पासून तुमचे? पयले पासून जाणटे. पण हांव जाणटे इतली जाले, म्हाजे भुरगे जाले, कितले जाले जाणटे. जाणट्याचे जाणटे करताले. हांगासरले लोक कशे कितें हांगासर येता? सगळे बरे, तांकां जाय आमी येयलेले. ओके, कोरोना जाल्ले न्हू तेन्ना आमी करूंक नासले. ते देव हे लोक सामके पिशे जाले आमकां करा म्हणून जाणा. इतले करता आमकां. ह्या गांवच्या लोकांक कितेंच सांगूंक ना. कोरोना टायमाक जेन्ना आमी केले नासले तेन्ना लोक म्हाका येवन सांगताले अरे करा मरे, करा मरे, त्रास जाता आमकां. हे गांवचे लोकांचो कांयच ऑब्जेक्शन ना, केन्नाच त्यांचो प्रॉब्लेम ना. गांवचे लोक स्वता येता हांगा. पोरू आमी केल्ले न्हू, देव पोरू केल्ले न्हू. तुमची पालखी गेली हांगासून, पालखी थंय पायला आनी हांगा येवन आमच्या देवा कडेन येयला तुमच्या गांवाचे लोक सगळे जाणटे करा. आनी हे आमकां इटयता येवन अशें करा तशें करा. आमच्या जाणट्यान करून दवरला हे आमकां. आनी आमच्या कोंकण्या कडेन आमची पिरां आसा. आणि आम्ही सगळे एक हांगा. आम्ही सगळे हिंदू मुस्लिम क्रिस्तांव सगळे येता हांगा. ही सगळे जाणांचो हे पीर. आणि ही एरियाचो नावूच पीरवाडो. एका म्हणटा पीरवाडो. नो, पीरवाडो. आनी हे सगळे आमचे सोडलेले आमच्या देवाक.
ह्यांच्यानी सगळ्यांनी खाल्लाय आमचो जागो हय ना हे कित्याक ही जे पीर आहा पळय हे पीर सगळ्यांचे सगळ्यांचे आता हे देव आमी सगळ्याचेच न्हू तुमचो देव कुशीन आमचे देव कुशीन तो दळो नाका अशें करूं नाका तशें करूं नाका धांवडून घालपाचें तांकां ओके तर आता कितें आहा न्हू आता माझी मा आहा ती शी इज नाव 90 year old 90 वर्सां माझी एज आहा आणि आमकां कमी कमी 400 वर्सां जाले पळय आमी हांगा करता केन्ना तेज्यान चड तेज्यान चड ते केन्नाच हांगा कोणाचो ऑब्जेक्शन ना ही पीर आसता ते आमचे सोने गाराडे आसता आणि आमचे कडेन फक्त 6 वरां खातीर आसता आं आता तेजे कडसून साई कडून ती हांगा बसयला आता रातचे 12 वरां थंय पळयतले तेंगा थंयच ओके आनी हे नाचयता आमकां ते येयला हांगा मोहरम जाता हो कितली वर्सां जाली जाता जवळजवळ 400 वर्सां पयलींचोच आसतलो आमच्या ल्हानपणापासून चलता हय. आमच्या ल्हानपणा आमी पळयतात आमी आणि पळयता पयलीं मरे तांच्यान ते लोक आमचे कडेन तांचे जाणटेले बी पैसे येताले. आमच्या घरा येताले आमच्या घरा कडेन म्हणजे ते घरा कशी फिरतात आणि घरा फिरून आमी मागीर कितें दिताले म्हाका आतां सारकी येना पूण हांव स्वताक दर वर्सा थंय येवन पांय पडटा आनी साखर हाडून दिता देवाक अजुनूय म्हाका अजून म्हणजे हांव आतां 70 क्रॉस इतलीं वर्सां हांव पळयताय आनी आतां जर तुमी कितें म्हणशात हांव नको कोणें कितें बांदलां थंय कितें आसा थंय एक मोडकें हें आशिल्लें स्ट्रक्चर तें स्ट्रक्चराचें एक जे चिचेभटाचें झाड आशिल्लें व्हडलें ताचेर आमी ल्हानपणांत चडटाले वयर ते स्ट्रक्चराचेर आसता झाडाचेर चडटाले आनी चिचो बिचो काडटाले थंय ताजे नंतर तें कितें जालें न्हू पूण कोणें तरी थंय कितें तरी बांदलें गव्हर्मेंटान कितें हेल्प केलो आनी कितें तरी अशें म्हणून आयकलां आनी तें आतां ह्या वर्सांनी ह्या 2-4 वर्सांक स्टार्ट पळयतात आमी थंय कांयच जाल्लें काय पळोवना आमी पूण हांगा ईदाचें पळय कितें आसता मुस्लीम लोक करतात आनी मुस्लीम मोहरम मुस्लीम पळय करतात न्ही ते मुस्लीम ऑल ओव्हर इंडियेचे न्ही आमचे फक्त गोंयचे मुस्लीम येतात थंय फक्त गोंयच्या मुस्लिमाक आमी पळयल्ले आसात हांगा कळ्ळें इतलेंच हें आमकां खबर आसा म्हणजे हांव बाकीच्यांनी आमकां खबर ना पूण आमी थंय वचून ते मुद्दम भेट घेवन येता देवाची भेट घेवपाचें काम आमी करतात आनी आमचो हांगा वाद बी तसलें कांय नाशिल्लें आनी ते लोक हे तांचो सरकारान कितें तरी कॉन्टॅक्ट आसता ते थंय वतात रातचे थंय वतात आनी थंय वचून मागीर ते तांचें हें स्टार्ट जाता सगळें आनी ते जाणटे सुद्दां आमकां हांगा मेळटात लोक हांगा बी आनी एक वर्स आमचें कशें आसता आमची पालखी आनी तांचें त्याच दिसा मेळटा आनी त्या दिसा ते सुद्दां लोक आमच्या पालखेक सुद्दां आमचे ती पांय पडपाक बी रावतात सांगता आनी कांय ना म्हजें नांव विजयकांत नमशीकार ओके म्हजें नांव गुरदास नागेश तुम्ही आता हे कितली वर्सां जाली पळयता म्हणल्यार जवळ हितून हांव 60 वर्सां जाली आतां 13 वर्स चालू आसा ओके सो ह्या देवा कडेन पीर बाबा कडेन तुमच्यो कश्यो कितें भावना आसा बाबा कडेन म्हणजे कितें एक आमी ताका म्हणटा कितें हालावो हय हे दिश्टीन आमी थंय साखर तो सांगता तशी साखर उजवाती फुडें थंय देवा दिता आनी एक आमच्या मनाचें समाधान जाणटेले पयलींचे पळय आशिल्ले शापरान ते गेले सगळे ते आमकां वळखताले आनी ते आमकां मागीर एक देवाचें सांगणें करून दिता आमी ती साखर घरा कडेन व्हरता आनी आमच्या घरान वाडटा कोणूय वाटेर मेळ्ळा तांकां दिता आनी ते आमी वापरता आनी म्हाजो बापूय गणेश गडी म्हणटा ताका तो हांगा सामान दितालो तासो आनी दोलकें वाजोवपाक कळ्ळें न्ही ते मागीर ते मदीं उजो घालप आनी ते वाजोवन नाचप कळ्ळें ही परंपरा आशिल्ली मागीर भुरगे वाडटकीर ते मागीर वाजोवप तेंच्या वरण जालें एक आजो म्हूण आशिल्लो हांगसरलो कोवळेचो तो बोट्टी चलयता पळय तो घेवन वयताले ते सामान कळ्ळें तुका ही परंपरा पयलीं पासून आसा ही नविदाद कांय ना हितून आनी सगळ्या हिंदूकूय हितून हें आसा म्हणजे मान आसा थंय आनी ही अशीच परंपरा चालू उरची अशी चालू उरची जी जे कितें देवाचें कार्य आसा तशेंच चालू आमचें आतां हिंदू देवाचें कितें कार्य आसा आमी कितें बंद करूं शकता ना आतां दसऱ्याक बोकडो मारता तो बंद करूं शकता तूं बंद करूं शकना कोंबे बोकडे मारता मरे आमचे रवणता देवाकडे मारता आमी बोकडो ही नविदातूय आयकता हांवें तेंगेली पोरुच्यान लागलें हें पोरुच्यान जालें सुरू तो बाबा आमगेलो आशिल्लो तो हें जालो ताणें पोरून दिल्ली मुलाखत कळ्ळें न्ही तुका ओके तुमचें नांव कितें म्हटलें गुरदास नागेशकर बरें